आमच्या टीमचे सामाजिक कार्यकर्ते निलेश खरात, संदीप जगताप, तसेच आमचे माळशिरस तालुका युवक अध्यक्ष विशाल भाऊ सुंदर, तसेच आमचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अमोलदादा भोसले, तसेच सर्व या ठिकाणी या सामाजिक न्यायिक मागणीसाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत। आजच्या आंदोलनाचा विषय जो आहे, गेली अनेक वर्षापासून या आडेगावमध्ये अनुसूचित जातीतील, अनुसूचित जमातीतील, आर्थिक दुर्बल घटक, मागासवर्गीय, विमुक्त भटके जमाती या लोकांना जाणून बुजून 8चे असेसमेंट उतारे दिले जात, परंतु मोजक्याच काही ठराविक दणदांडग्यांना राजकीय लोकांच्या अंगाखाली 4-4, 5-5 एकर गायरान आहे, परंतु या गोरगरिबांना 1 गुंठा जागा देण्यासाठी यांचं मन कुठेतरी कुचमतं। यांना जसं वाटतं की यांच्या मालकीच्या जागेतलाच त्यांना जागा द्यायचा आहे। मासिक सभेमध्ये ठराव करून कलम 124 अंतर्गत त्यांना उतारे देता येतात। 16 जुलै 2018च्या GR नुसार यांना उतारे देता येतात, परंतु हे आर्थिक दुर्बल घटक, हे मागासवर्गीय लोक, यांची घरं होऊ नये, यांना कुठे कर्ज मिळू नये, यांना कुठे उतारा येऊ नये, हा खरा मानसिकता या इथल्या दणदांडग्या काही जातीवादी लोकांची आहे। तर या अनुषंगाने गेल्या 15 दिवसापूर्वी आमच्या क्रांतिकारी संघर्ष सेनेच्या टीमने या ठिकाणी निवेदन दिलं। ग्रामपंचायतला ग्रामसेवक त्या ठिकाणी आला नाही। हा ग्रामसेवकाला नेमका माज कशाचा आहे? या ठिकाणी सरपंच आला नाही। सरपंच म्हणजे कुठल्या पक्षाचा नसतो। सरपंच जर राजकारण करत असेल तर त्याला निलंबित केलं पाहिजे, त्यानं राजीनामा दिला पाहिजे। असे आहेत की जी लोक गायरानामध्ये राहतात, जी लोक सरकारी जागेमध्ये राहतात, त्यांना ग्रामपंचायतचा नमुना 8अ मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 124 अंतर्गत व महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय 18 जुलै 2016 नुसार मालकी हक्काचे उतारे, कर आकारणीचा उतारा म्हणजे मालकी हक्काचा उतारा होत नाही, त्याच्यावर ग्रामपंचायतला कर आकारता येतो। ग्रामपंचायतचं आर्थिक भांडवल वाढतं, पण ग्रामपंचायत बुडवायचाच काम ह्या सरपंचाचा आणि ग्रामसेवकाचा आम्हाला दिसत आहे। सरपंच ग्रामसेवकासोबत मागच्या 4 दिवसात माझी चर्चा झाली। ग्रामसेवक म्हणला उतारे द्यायचं काम आम्ही साहेब करतोय, तुमच्या निवेदनाची दखल आम्ही घेतोय। आणि ह्या अनुषंगाने आमचे तालुका अध्यक्ष आकाश भाऊ यांना 9/2/2024 एक पत्र दिलंय की तुम्ही तुमच्या मागण्याच्या अनुषंगाने आम्ही 31 जानेवारी 2024 चर्चा केली आणि त्या चर्चेला आमच्या आंदोलनकर्त्यांनाच बोलवत नाही। नेमका सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या बापाची ग्रामपंचायत नाहीये। ग्रामपंचायत ही सगळ्या लोकांची आहे, सगळ्यांना खुले आहे। आणि ह्यांचा मगरूरपणा, यांनी जर कायद्यानं जर यांना उतारे नाही दिले तर आम्ही आगामी काळामध्ये त्यांच्यावर कारवाया करा म्हणून आगामी काळामध्ये पुढे कलेक्टर ऑफिस असेल, CO ऑफिस असेल, विभागीय आयुक्त असेल, इकडे आम्ही पाठपुरावा करणार। आता ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या मी तुम्हाला थोडक्यात वाचून दावतो। मोजे आडेगाव येथील मातंग समाजाच्या समाज मंदिर असून या समाज मंदिरावरती एक सुसज्ज असं वाचनालय ग्रामपंचायतने एक रूम बांधून मिळवून द्यावं, जेणेकरून आमच्या समाजातील लोक पुस्तकं वाचतील, हुशार होतील, त्यांना कळेल, या गुलामगिरीतून बाहेर येतील आणि अशा या जातीवादी लोकांवरती प्रहार करतील। हा त्या मागचा उद्देश आहे, म्हणून त्या ठिकाणी तेथे वाचनालय झालं पाहिजे। मागणी क्रमांक 2 आहे, मोजे आडेगाव येथील ग्रामपंचायतच्या ग्राम निधीमधून जो 15% निधी आहे, तो 15% निधी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी सार्वजनिक उपयोगासाठी ग्रामपंचायत मार्फत कार्यक्रम घेऊन तो जो निधी आहे तो ज्या त्या वेळी ज्या त्या जयंतीला निधी देण्यासाठी ग्रामपंचायतीनं तशी मानसिकता द्यावी, जातीवादपणा करू नये, अशी आमची मागणी आहे। त्या ठिकाणी तिसरी आमची मागणी आहे की मोजे आडेगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या गायरानामध्ये गेली 20 वर्षापासून अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक हे कर आकारणीच्या नमुना 8चे उतारे त्यांना तात्काळ देण्यात यावे। मागणी क्रमांक 4 आहे, मोजे आडेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असणारा गट नंबर 137चा 1 व गट नंबर 137चा 2 मधील संपूर्ण गट गावठाण विस्तार वाढीसाठी समाविष्ट व प्रस्तावित करण्यात यावं। तसेच गट नंबर 18 मध्ये देखील गावठाणामध्ये समाविष्ट करण्यात यावं। तसेच मागणी क्रमांक 5, ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या गायरानामध्ये राहणाऱ्या 137 व 137(2) मधील
कुटुंबांना ग्रामपंचायतीच्या कलम 124 नुसार ग्रामपंचायतीला विविध कर आकारणी करण्याचा वसूल करण्याचा अधिकार असल्याने सर्वांना असेसमेंट उतारे नोंद करण्याबाबतची मागणी आहेत. या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही यांच्या समोर बसणार आहोत. यांच्या समोर म्हणजे यांच्या कोणाचे ग्रामपंचायत नाही, हे शासकीय ग्रामपंचायत आहे. या शासकीय ग्रामपंचायत समोर या संविधानाच्या मार्गाने आमची क्रांतिकारी संघर्ष सेना ही सामाजिक संघटना आहे. सामाजिक संघटना ही वंचित, दुर्बल, आर्थिक मागासवर्गीय ज्या लोकांवर अन्याय करते त्यावेळेस प्रहार करण्यासाठी आमची संघटना आज या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेले आहे. आणि पुन्हा एकदा ग्रामपंचायतचा सरपंच व ग्रामपंचायतचा ग्रामसेवक यांचा जाहीर निषेध करतो आणि यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुढील आमचा पत्रव्यवहार चालू होईल.